तर आजचा हा दुसरा दिवस हळदी कुंकवाला जाण्यासाठीचा आणि सिंपल असा हा लुक करून मी निघाले होते. पण त्याआधी इथे राजवीचा स्वॅग बघा. आज जरा जास्तच भारी दिसते गोडुली, हो ना. आणि मला ना कुंतीचं वाण आलंय ह्या वर्षी, माझ्या बहिणीच्या मुलीने दिले. म्हणजे ह्या वर्षी मी घेतलं आणि पुढच्या वर्षी ते मला करायचंय. तर तुमच्यापैकी कोणी केला असेल, काही माहिती असेल याच्याबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की कुंतीचं वाण, कुंभाराचं वाण असे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाण असतात ना, ते मी काहीच केलं नाही. ह्यावेळेस माझं हे फर्स्ट टाइम असणार आहे. त्यानंतर प्रिया आणि प्रक्षिता शाळेतून आले आणि आज ना माझी तब्येत काही ठीक नव्हती. आवाजावरून पण तुम्हाला समजत असेल, सर्दी झाली आहे थोडीशी मला. आणि त्यात हे बोरिंग काम भाजी निसायचं मला खूप कंटाळवाणं वाटतं. माझ्या लेकीला आता सायकल येते, त्याचाच कॉन्फिडन्स बघा किती आहे तिच्या चेहऱ्यावरती. आणि आता सायंकाळी हे साडीचं ब्लॅक कॉम्बिनेशन करून आम्ही निघालो होतो हळदी कुंकवासाठी. आणि आता आम्ही रेडी झालेले दिसलो की राजवीला बघा किती कळतंय, तर तिला आजोबाकडे जायचं नव्हतं, आमच्या सोबतच यायचं होतं. पण आज ना फक्त एकाच ठिकाणी हळदी कुंकू होतं आणि एकाच घरासाठी रेडी व्हायचं म्हणलं ना थोडासा कंटाळाच येतो. तेच 3-4 ठिकाणी हळदी कुंकू असेल ना, आपण पण मस्त रेडी होऊन जातो. त्यानंतर माझ्या दुसऱ्या फ्रेंडच्या घरी ना तिच्या बाळाचं बोरणार होतं, सो तिथे गेलो. ते करून मग घरी आलो गडबडीने, कारण की घरचा स्वयंपाक राहिला होता करायचा. आज रात्रीच्या स्वयंपाकामध्ये फक्त मेथीची भाजी, भाकर असं सिंपल जेवण होतं. पटकन मेथीची भाजी जी आहे ते करायला घेतली. मेथीची भाजी मला सोपी जाते करायला, जास्त काही लागत नाही हिला. आणि मुगाची डाळ टाकून केलेली ही मेथीची भाजी मला खायला खूप जास्त आवडते. फक्त ही पालेभाज्या न निसायचा खूप जास्त कंटाळा येतो मला. तर मुगाची डाळ टाकून बनवलेली ही मेथीची भाजी सोबत गरम गरम भाकर आणि दूध असं छान जेवायला वाढलं मामाला. मेथीची भाजी मामाची सुद्धा खूप जास्त फेवरेट आहे. तर एकदम साधं सिंपल असं जेवण करून असा संपला आजचा दिवस. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.